मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो EPS 95 पेन्शन धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी. EPS 95 पेन्शन धारकांना मोठा दिलासा. आता 8,000 रुपये पेन्शन थेट खात्यात ट्रान्सफर होणार अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर ही बातमी. त्याकरता हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजून सबस्क्राईब करा नसेल सविस्तर अपडेट पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, पेन्शन योजनेशी संबंधित लाखो पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. आता पेन्शनधारकांना ऑटो क्रेडिट द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात मासिक पेन्शन मिळू लागेल. विशेष म्हणजे ही प्रणाली सरकारने 8,000 रुपये मासिक पेन्शन अंतर्गत लागू केली आहे. EPFO आणि सरकारचा संयुक्त पुढाकार. मित्रांनो, अहवालानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे EPS 95 योजनेअंतर्गत पेन्शनधारकांना अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक पद्धतीने पेन्शन पेमेंट सुनिश्चित केली जात आहे. आता त्यांना दीर्घ प्रक्रियेतून जावे लागणार नाही किंवा कार्यालयात जावे लागणार नाही. लाभ कोणाला मिळणार? मित्रांनो, या योजनेचा लाभ त्या पेन्शनधारकांना दिला जाईल जे EPS 95 अंतर्गत येतात आणि ज्यांचे मासिक पेन्शन रुपये 8,000 किंवा त्याहून कमी आहे. आता ही रक्कम दरमहा वेळेवर थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. पेन्शनधारकांनी काय करावे? तर मित्रांनो, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पेन्शनधारकांना त्यांच्या EPFO खात्याची माहिती आणि बँक खाते आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे. जर ही प्रक्रिया आधीच पूर्ण झाली असेल तर त्यांना वेगळे काही करण्याची गरज नाही, अशी अनेक वर्षापासून मागणी होती. मित्रांनो, EPS 95 पेन्शनधारकांची किमान पेन्शन रक्कम वाढवण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून होती. सध्या या योजनेअंतर्गत मिळणारे पेन्शन अत्यंत कमी मानले जाते, त्यामुळे वृद्धापकाळात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. तथापि 8,000ची थेट क्रेडिट प्रणाली ही सकारात्मक सुरुवात मानली जात आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. धन्यवाद.